रोज मरण घडतं की नाही? हो. मग आत्मा तेवढा घडतो का? नाही. आत्मा वाढतही नाही आणि आत्मा घटत सुद्धा नाही. उपाधीने आत्म्यामध्ये जरा सुद्धा बदल होत नाही. कोणाच्या? पहिले माझ्या आणि मग बाकीच्या. म्हणजे माझा देह राहिला तरीही सगळ्यात महत्वाचं शिकायचं काय आहे? माझा देह राहिला तरीही आणि माझा देह न राहिला तरीही आत्मत्वात फरक पडत नाही. असा आत्मा मी आहे. मग आपल्या देहाची चिंता करावी का हो? काय वाक्य आहे? वाक्य काय आहे? माझं कसं होईल कोण जाणो. प्रसिद्ध वाक्य आहे. माझं कसं होईल कोण जाणो. म्हातारा माणूस काय म्हणतो? तुम्ही बाहेर नका जाऊ बाई. तुम्हाला काय करायचं ते घरात करा. पण बाहेर नका जाऊ. तुम्ही गेले की लवकर येत नाही. म्हणजे त्याचा वेळ जात नसतो हा एक भाग. दुसरं त्याला असं वाटतं, की हे सगळे बाहेर गेले आणि समजलं मी काय म्हणायचंय? आणि मी गेलो तर कसं होईल? मी जात नाही हा निर्णय पहिले. एकदा शिवथरगडला एका महिलेने काकांना सांगितलं, की आजपर्यंत मी आनंदात जीवन जगत होती. पण तुमचं प्रवचन ऐकल्यापासून आता असं वाटायला लागलं, की मी इथेच गेली तर कसं होईल? काका हसले, काही बोलले नाही. पण 2-3 दिवस तिने तोच प्रश्न काकांना सारखा विचारला, की आता मी दुःखी व्हायला लागली आहे तुमचं प्रवचन ऐकल्यापासून. तर मी इथे गेली तर कसं होईल? तिसऱ्या दिवशी काकांनी तिला सांगितलं, तुम्ही इथे गेले तर तुमचं काय? तुम्हाला त्याचं काय? ती म्हणे म्हणजे आम्हालाच पंचाईत आहे. तुम्हाला कशाची पंचाईत आली? काळजी तुम्ही करण्याची काही गरज आहे का? माणूस अनावश्यक गोष्टींच्या काळज्या करतो आणि ह्या काळज्यातून मुक्त होण्यासाठी सपर्यगा आत्मा कसा आहे? मग मी मरणार नाही. देह मेल्याशिवाय राहणार नाही. मरू दे की त्याला. पण असं ऐकवायला आम्हाला कल्पना सुद्धा चांगली वाटत. एवढे सगळे शरीर इथे बसली आहे म्हटल्यानंतर ते शरीर शब्द ऐकून सुद्धा अस्वस्थ झालेले लोक आहेत. शरीरच आहे की. लक्षात ठेवा, आपलं शरीर उठतं, बसतं, चालतं, बोलतं. हा भास आहे. काय आहे? वास्तविक शरीर प्रेता एवढं अचेतन जड आहे. कोणाचं? माझं. आरशामध्ये हातपाय हलवलेले जसा भास आहे तसा जागेपणी शरीर हलवणं हा सुद्धा भास आहे. म्हणून तो आत्मा व्यापक आहे हे शिकलं पाहिजे. घड्याळ इथे काटे हलणं हा जेवढा भास आहे, भास आहे की भास नाही? काटे का बरं हलतात? जर घड्याळ उघडून पाहिजे तर त्याच्या आतमध्ये इतके काटेरी चक्र असतात की ते सगळं चक्र हलतात म्हणून काटे हलतात. आता चक्रांकडे थोडस पाहिलं तर पुन्हा लक्षात येईल की त्याच्या आतमध्ये जी सेल असते तिच्यामुळे ते चक्र हलतात. म्हणजे चक्र सुद्धा कसे हलतात? कल्पितच. बाहेरचे काटे कल्पित आणि घड्याळात किती वाजले हे घड्याळाला कळत नाही. म्हणजे वाजले हे सुद्धा कल्पित. वाजले हे कल्पित आहे का हो? मी म्हटलं म्हणून हो नका मग. लक्षात ठेवा, आपल्याकडे जितके वाजले तेवढे अमेरिकेत वाजलेले नाही, तेवढे ऑस्ट्रेलियात वाजलेले नाही. भाभींना विचारा, भाभी आहे. कॅनडात वाजलेले नाही. कॅनडातल्या लोकांना विचारा, ते पण ऑनलाईन आहेत.
2.25 तासाचा 2.5 तासाचा फरक आहे ऑस्ट्रेलिया आणि भारतामध्ये. म्हणजे वाजले हा शब्दप्रयोग सुद्धा काल्पनिक आहे. मग तो सूर्योदय सूर्यास्तावर तो सूर्योदय आणि सूर्यास्तावर ठरवल्या जातो त्या त्या देशांचा. म्हणजे वाजणं हे सुद्धा काल्पनिक आहे. घड्याळीतले काटे काल्पनिक आहे. माझे हातपाय, आता घड्याळीतल्या चाकांवर आलं इथपर्यंत पटत सगळं. मग माझं आतमध्ये धडधडत असलेलं हृदय, एक दिवशी निश्चित बंद पडणारं हृदय, कोणाचं? काल्पनिक आहे. आणि अशा पद्धतीने ज्या वेळेला आम्ही चालू, शुभांगी कोण आहे त्यांनी व्हिडिओ बंद करावा, ऑडिओ बंद करावा, म्यूट करावा. तर हे जे शरीर आहे यांचं हालचाल सुद्धा काल्पनिक आहे हो. मग जी काल्पनिक आहे ती शरीर अल्पव्यापीच असणार आहे ना. 3/6 किती जागा लागते? आम्हाला किती जागा हवी असते? काय हे सगळे विचार जेव्हा आपण करू ना तेव्हा कळतं की आम्ही व्यर्थ हवच्या मोहामध्ये पडलेलो आहोत. आणि असं व्यर्थ पडणाऱ्याचं काय होतं हे पुढच्या श्लोकापासून पुढे सगळं वर्णन. आत्मा सर्व व्यापक आहे. आता किती व्यापक आहे? सर्व व्यापक आहे. म्हणजे किती व्यापक आहे हो? तो ब्रह्मांडाच्याही पलीकडे व्यापक आहे. मग आता शुक्रम, आत्मा तेजोमय आहे, आत्मा प्रकाशमान आहे, आत्मा दीप्तिवान आहे, शुद्ध ज्योतिष्मत दीप्तिवान इत्यर्थ हा, असं शंकराचार्यांनी वर्णन केलं. आत्मा दीप्तिमान आहे म्हणजे तेजस्वी आहे, ओजस्वी आहे, स्वयंप्रकाश आहे. म्हणून काल आपण पाहिलं होतं आदित्य वर्णम तमसहा प्रवर्ता. हा जो प्रकाशमान आत्मा आहे हा शरीरात आहे पण अडकलेला नाही. शरीरात आहे पण तो शरीरात अडकलेला नाही. शरीर आत्म्याच्या सत्तेवर चालतं, सेल घड्याळीवर चालते. शरीर आत्म्याच्या सत्तेवर चालतं, आत्मा शरीराला चालवत नाही. कळतंय? आत्म्याने शरीर चालवलं म्हटलं तर आत्मा करता होईल. शरीर आत्म्याच्या सत्तेवर चालतं. सूर्याच्या प्रकाशात आम्ही व्यवहार करतो म्हणजे सूर्य आमच्याकडून व्यवहार करून घेत नाही. आम्ही झोपू पण शकतो, आम्ही बसू पण शकतो, आम्ही बाहेर पण जाऊ शकतो, येऊ शकतो, पण हा व्यवहार सूर्य करवून घेत नाहीये. सूर्याच्या सत्तेवर फरक कळतोय ना. सत्तेवर शब्दाचा अर्थ आणि करवून घेणं शब्दाचा अर्थ, हा दोन मध्ये फरक आहे. आत्म्याला शरीर नाही. आत्मा स्थूल सूक्ष्म कारण शरीर रूप नाही. म्हणून देहाचा निराश जागृतीमध्ये विचारांनी केला पाहिजे. निद्रेमध्ये होणारा निराश हा अज्ञानजन्य आहे म्हणून जागृतीत शब्द वापर. मग आता जागेपणी मी कोण आहे? कोण आहे? आत्मा आहे. मी आत्मा आहे हे आतमध्ये समजून घ्यायचं. नुसतं घोकून होणार नाही. मी आत्मा आहे असा जप करून ह्यातनं काहीही साध्य होणार नाही. म्हणून विचारयुक्त नाम त्याशिवाय पुढचं पाऊल पडत नाही. विचारयुक्त ध्यान आणि विचारयुक्त ग्रंथाचा अभ्यास. म्हणून पुन्हा सांगतो, शरीराच्या मर्यादा मला ओलांडल्या पाहिजे पण व्यवहाराच्या मर्यादा ओलांडायच्या नाही, वागणुकीच्या मर्यादा ओलांडायच्या नाही, शास्त्राच्या मर्यादा ओलांडायच्या नाही. अनुकूल प्रतिकूलतेचा चित्तावर जरा सुद्धा परिणाम करून घ्यायचा नाही. होतो की नाही होत?
एवढी आपल्या देशाची प्रगती करणारा 20 वर्षापासून सुट्टी न घेणाऱ्या माणसाला अद्वा तद्वा बोलणारे लोक आहेत की नाही, की ज्यांना साधं समजत नाही की आपण एवढ्या मोठ्या माणसाला कसं बोलावं. एवढं ज्यांनी देश समोर आणला, आज आपण पहिल्या 5 मध्ये आहोत. तरीही म्हणतात खेड्यामधलं खेडं दाखवायचं असतं, दिल्ली दाखवून काय करणार. अरे तुम्ही जर आधीचे 50 वर्ष काम केलं असतं तर खेडही दाखवता आलं. लाल किल्ल्यासारख्या जागेवरून सगळ्यांना संडास मिळावा असं सांगावंसं वाटणं, सांगायची वेळ येणं लाजिरवाणी गोष्ट. पण त्यांनी लाज न बाळगता सांगितली. आज गरीबाच्या घरी व्यवस्था झाली. घरामध्ये समोर कचरा गाडी येते. तुम्ही कधी केलं होतं का? पण बेशरम जे असतात ना, असं म्हणतात की झाड वाफलं तरी ते म्हणतात की सावलीच झाली. तसं प्रतिकूलतेचा परिणाम अंतःकरणावर होता कामा नये. आणि प्रतिकूलता तर जगामध्ये ठरलेलीच आहे. कोण असतं हो प्रतिकूल? समजा रस्त्यावरून जाणारा एखादा माणूस आपलं प्रवचन नाही ऐकत आहे, तर वाईट वाटतं का हो? वाईट नाही वाटत. पण इथलाच माणूस झोपला असला तर प्रतिकूलता तयार होते. वाईट कुठे वाटते? ज्याला आपण आपलं म्हटलं तो अनुकूल नसतो तेव्हा वाईट. रस्त्यावरच्या माणसाने जाता येता त्यांनी प्रवचन ऐकलं नाही, नाही तो चाललाच आहे रस्त्यावरून, तो प्रवचनासाठी थांबलाच नाही. म्हणजे प्रतिकूलता ही नेहमी आपल्या माणसाकडून असते. म्हणजे कोणाकडनं असते? सगळ्यात आपलं कोण? धन सुत दारा. यातला धन शब्द काढून टाका सध्या, कारण अचेतन जड आहे. पुन्हा हवा असा वाटला तरी अचेतन जड आहे. नंतरचा शब्द छान कामाचा आहे. कोणता? सुत आणि दारा. दारा शब्दाचा अर्थ पत्नी किंवा पती असा दोन्ही घ्यायचा. धन सुत दारा, लौकिकी पसारा. वाढत चाललं हे सगळं. पुत्र धन, स्त्री धन, आणि हे जर प्रतिकूल असले तर. पण स्लोगन नाही म्हणत मी त्याला. हा उपदेशाचं वाक्य कोणी दिलाय? ज्याची दारा त्याला 100% प्रतिकूलच होती, त्यांनी दिलाय. बरे झाले देवा बाईल कर्कशा. हा अधिकार ज्यांचा आहे ते म्हणतात कुणी वंदा कुणी निंदा, अमुचा स्वहिताचा. मग आम्ही काय शिकलं पाहिजे? आमच्या घरात आम्हाला असलेली प्रतिकूलता आनंदाने स्वीकारायची. आम्ही काय करतो? प्रतिकूलतेला अनुकूल कसं करायचं ह्याचे प्रयत्न करतो, ह्याचे श्रम करतो, ह्याच्यामध्ये आयुष्य खपवतो आणि शेवटी हाती काहीच लागत. काय वाटतं? आपलं अर्धांग 100% अनुकूल झालं पाहिजे. होणार नाही, नाही आणि नाही. हे कोणी लक्षात ठेवायचं. अर्धांग म्हणजे दोन्ही बाजू आल्यावर का, एका बाजूसाठी बोलत नाहीये. 100% कधीही अनुकूल होणार नाही. मग आता त्यांना अनुकूल करत बसण्याच्या फंदात पडायचं नाही. मग काही जण काय करतात? नाही तर नाही, मुलं बाळ तरी अनुकूल झाले पाहिजे. होणार नाही. मग आता जवळचे अनुकूल होणार नाही. तुम्ही त्यांना 10 दिवस सत्संगात घेऊन बसा नातलगात. छान आहे छान आहे म्हणतील. त्यांच्याकडल्या कार्यामध्ये जर तुम्ही म्हटलं की ते की नाही आमच्याकडे कार्यक्रम सत्संगाचा होता,
येऊ नाही शकलो, तुमचा सत्संग बित्संग पुढे बोलत तेच निंदा करतात. जेथे आहे परम सुख तेथेची आहे परम दुःख. आधी सुख मग दुःख नेमस्त आहे. जिथे आपण गुंतलो असतो ना, दुःखाचा लाथ तिथूनच पडतो. दुःखाची लाथ म्हणावं आणि सुखाचं मोरपीस म्हणावं, तिथूनच पडते. आणि तिथे पडली की आम्हाला गडबड. कुणी वंदा कुणी निंदा. आता या ठिकाणी आत्महित पाहण्यामध्ये जो रत असेल तो स्तुती आणि निंदेबद्दल अंतःकरणात चिंता करत नाही. याला म्हणतात अकायम. अंतःकरणात चिंतन नाही म्हणजे सूक्ष्म देहामध्ये चिंतन नाही. चारही आले याच्यात, मनोबुद्धी चित्त अहंकार. आजचा विषय आहे अव्रणम. अव्रणम शब्दाचा अर्थ क्षतरहित असावं. काय होतं? क्षतरहित असावं. तो परिपूर्ण अक्षत 96 नंबर. तैसा स्नायू शिरा रहित स्थूल देहची कात नसे त्यासी. तो परिपूर्ण अक्षत. बस एवढंच अवर्णम शब्दाचं एवढंच चरण दिलंय काका. तो परिपूर्ण अक्षत. पुढचं चरण हे अश्नाविरम साठी. अक्षत शब्दाचा अर्थ क्षतरहित असा होतो. टीव्ही पाहणारे काही लोक असतात. भारताने G20 आत्ता घेतलं, जगामध्ये आपलं नाव झालं. त्यात आफ्रिकन नेशन्सला आपण पुन्हा जोडून घेतलाय, त्यामुळे जगामध्ये आणखीन आपलं नाव लौकिकाला आलेलं आहे. त्या कार्यक्रमाला आलेले ब्रिटनचे पंतप्रधान श्री ऋषी शौनक, त्यांच्या बायकोचं नाव काय आहे? अक्षता. काय नाव आहे? आपल्याला बाकी काही करायचं नाही. त्यांच्या बायकोचं नाव काय आहे? अक्षता. म्हणजे जिला कधीही क्षती पोचत नाही. मग बॉडीगार्डची गरज आहे का? म्हणून मोठमोठ्या नेत्यांना बॉडीगार्डची गरज पडते, पण मोठमोठ्या संतांना बॉडीगार्डची गरज नाही पडत. कारण त्यांना माहिती आहे की मी अव्रणम, मी अक्षत आहे. लग्नामध्ये वधूवरांच्या डोक्यावर अक्षता टाकायच्या असतात. काय टाकायचं असतं? अक्षता टाकायचं. औक्षण ज्या वेळेला करतात, अक्षवान शब्द नाही आहे बरं, तो औक्षण शब्द आहे. औक्षण ज्या वेळेला करतात तेव्हा कपाळाला अक्षता लावतात. अक्षता शब्दाचा अर्थ न तुटलेले तांदूळ, क्षती न झालेले तांदूळ. म्हणजे पूर्ण तांदूळ काढायचे असतात. तांदूळात त्यातली चुरी किंवा बारीक तुकडे, तुटलेला तांदूळ बाजूला काढायचा असतो आणि पूर्ण तांदूळ ठेवायचा असतो. आणि तो पूर्ण तांदूळ जेव्हा वधूवराच्या डोक्यावर टाकतात त्यावेळेला तुमच्या संसारात तुम्हाला पूर्ण सुख मिळो हा आशीर्वाद आहे. कशासाठी पूर्ण तांदूळ टाकायचे असतात? तुम्हाला संसाराचं परिपूर्ण सुख मिळो हा आशीर्वाद आहे. नुसते काहीच तांदूळ फेकून देण्यासाठी नाही आहे. कारण ते तांदूळ नाहीत, त्या अक्षता आहेत. तांदूळ वेगळे. तांदूळामध्ये क्षतिग्रस्त ही तांदूळाचा भाग असतो, पण अक्षरामध्ये क्षतिग्रस्त भाग नसतो. म्हणून तुमच्या जीवनामध्ये दुःख येऊ नये, अखंड अक्षत असं सुख यावं. आणि मग कुर्यात सदा मंगलम. या अक्षतामध्ये हे अभिप्रेत सदा मंगलम. आणि सदा मंगलम कुर्यात हा आशीर्वाद अक्षता या निमित्ताने आम्हाला द्यायचा आहे. म्हणजे अक्षता त्याचं प्रतिनिधित्व कर. आता सगळे म्हणाल
की तुम्ही खूपच छान अक्षदांचं वर्णन सांगितलं, आम्हाला ते माहित नव्हतं वगैरे. ते माहिती होणं न होणं हा गौण भाग आहे. मी अक्षत आहे. मी कसा आहे? अक्षत आहे, अव्रणम. माझं शरीर गेलं तरी मी जाणार नाही. माझं शरीर, आता थोडस अजून जवळ येतो, कापल्या गेलं तरी, ऑपरेशन शब्द माहिती आहे सगळ्या. ऑपरेशन मध्ये काय असतं? शरीराला कापावं लागतं. लेझर बद्दल बोलत नाही. लेझर मध्येही काहीतरी असतंच, तो स्टोन तोडतातच. पण अक्षत म्हणजे शरीराला कापावं लागतं. पण माझं शरीर कापल्या गेलं तरी मी कापल्या जात नाही. कुठे पाहिजे निश्चय? ऑपरेशन टेबलवर. तिथे नुसतं गाणं म्हणून होणार नाही, नुसतं भजन म्हणून होणार नाही, नुसतं नाम घेऊन होणार नाही. काय केलं पाहिजे? मी कापल्या जात नाही. शरीर कापल्या गेलं तरीही मी कापल्या जात नाही. मग ऑपरेशनला घाबरायचा प्रश्न उद्भवत उपनिषद जड आहे, जड आहे, जड आहे म्हणतात. जड आहे का? थोडस हलकं फुलकं करायचं. बरणी पूर्ण भरल्यानंतर ती बरणी हलवायची, गद 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 गद. मग त्याच्यानंतर पुन्हा त्या लोणच्याच्या फोडी त्याच्यामध्ये बसतात. म्हणून बरणी हलवायचा प्रयत्न करायचा असतो. आपण हलवूया आता थोडीशी बरणी. मी अक्षत आहे म्हणजे मला क्षती पोचत नाही. आता बरणी कशी हलवायची? एका माणसाचा झाला ऍक्सिडेंट, मग त्याचा पाय टांगला होता दवाखान्यामध्ये असा लटकवलेला. त्याला लोक भेटायला गेले. आता त्यात एक वेदांती पण गेला. तो त्याला म्हणला, तू काळजी करू नको, तू अक्षत अव्रणम. काय शब्द आहे तो? अव्रणम. तू अव्रणम आहेस म्हणजे तुला क्षती पोचत नाही. पाय तुटला तर तुटला, त्यांनी काय वाईट वाटून घ्यायचाय? तो म्हणला, माझा पाय दुरुस्त होऊ दे. याच पायाने पुन्हा एकदा तुटला तरी चालेल, पण मी तुला पाहून घेतल्याशिवाय राहणार. अशा गोष्टींमधून मी अव्रण आहे, मी अक्षत आहे हा निर्णय पक्का होतो. मी अव्रण आहे, मी अक्षत आहे हा निर्णय पक्का होतो. आणि एकदा लक्षात आलं तर मग शरीराला होणारी जी जखम आहे ती मला झालेली नाही. जखम माझी नसून शरीराची आहे. शरीर मिथ्या आहे. आता 23 सुरू आहे. 17 वर्ष झाले. 17 वर्ष झाले. कोणीतरी बोलताय बघा, थोडं बोलणं थांबवा. शरीर माझं आहे तर शरीर मिथ्या आहे, तर शरीराची जखम कशी असेल? किती हळू सांगताय. आवाजात सुद्धा दम नाही. मी लुले आहे हे बरोबर आहे, पण तुमच्या आवाजात तर ताकद असावी. शरीराची जखम मिथ्या, आणि जखम मिथ्या तर जखमेचं चिंतन होता कामा नये. नाही तर तुम्ही म्हणाल जखमेचं चिंतनही मिथ्या, तसं नाही जमत. जखमेचं चिंतन मिथ्या नाही, कारण चिंतन करायचंच नाहीये. एक मुद्दा मांडून देतो. एकाला म्हणतात शिव आणि एकाला म्हणतात शिवा. मुद्दा कसा आहे? अमृतानुभवाचा मुद्दा आहे. शिव सर्व व्याप्त आहे आणि त्यापासून जे काही सगळं जगत दिसतं त्याला शिवा म्हणतात. शिवा भासमान आहे. शिवा, आपण दुसरं उदाहरण घेऊया याच्यात, की सूर्य आणि सूर्याचा प्रकाश. प्रकाशाला शिवा समजा आणि सूर्याला शिव समजा. शिवा कायम भासमान, मग शरीर शिवा आहे. अमृतानुभवाची भाषा असल्यामुळे शिव आणि शिवा वापरावं लागतं. शिवा भासमान आहे म्हणजे शरीर भासमान आहे. मग भासमान शरीराची जखम भासमान आहे आणि त्याचं चिंतन भासमान आहे.
इथं असं करण्याचं काही कारण नाही. जे भासमान आहे त्याचं चिंतन करायचं काही कारण आहे का? एखाद्या भिंतीवर पोपटाचं चित्र काढून ठेवलं आणि आपण एवढे जण सत्संगाला आलो, या ब्लॅकबोर्डवर पोपटाचं चित्र काढलंय, तर आपण हा पोपट कोणता आहे, कोणत्या जातीचा आहे, कोणत्या पद्धतीचा आहे, कोणत्या जंगलातून आणला, असं कधी विचारू का? नाही विचारणार, कारण नुसत्या रेषा आहेत त्या बोर्डवर आखलेल्या. म्हणजे त्या पोपटावरचं चिंतन करण्याचा प्रश्नच उद्भवत. त्याच्यामुळे मी अव्रण आहे, मी अक्षत आहे. तर मग माझ्या शरीराला झालेल्या जखमेचं चिंतन करण्याचा प्रश्न उद्भवत. हे कापलं डॉक्टरनी, हे कापलं, खूप मोठं कापलं, हे पा शिवल्यावरून दिसून राहिलं. कशाला दाखवत आहे आता? शिवणं झालं, ते जुळणं झालं, परंतु आम्हाला ते सांगणं काही संपलं का नाही संपलं हो? हे सांगावं असं वाटतं की एवढी जखम सहन करणारा अस्मादिक मीच. म्हणून नाव अक्षता ठेवलं तरीही बॉडीगार्डची गरज आहे, पण संतांना बॉडीगार्ड लागत नाही, कारण संत कधीही मरत नाही, ते अव्रणम आहे. त्यामुळे त्यांना शरीराची चिंता नसते आणि गुरूंना आपल्या शरीराची चिंता नसल्यामुळे गुरूंच्या देहाची चिंता करण्याची जबाबदारी शिष्याची आहे, लक्षात ठेवा. आणि गुरूंच्या देहाची चिंता करणं हे ब्रह्मस्वरूपाचंच चिंतन करणं आहे, लक्षात. सदेह सच्चिदानंद का नो व्हावे का, पुरावा सांगतोय. आणि पुरावा माऊलींनी 18व्या अध्यायात दिला. दयांचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद, सदेह सच्चिदानंद कानो मावेगा. त्यांच्या देहाला सच्चिदानंद म्हणता येतं, बाकी कोणालाही म्हणता येत नाही. पण सद्गुरूंचा देह हा ब्रह्मरूप आहे, लक्षात. सद्गुरु साक्षात ब्रह्मरूप आहे. ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती हे श्रुती वचन आहे. त्याप्रमाणे जे ब्रह्मरूप झाले ते देहा सगट ब्रह्मरूप असतात. काकांनी अनेक ग्रंथांमध्ये असा उल्लेख केलेला आहे. मग आता जखम माझी नाही तर जखमेचं चिंतन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, चिंतन मिथ्या म्हणायचं नाही. म्हणून मग सूर्य आणि सूर्याचा प्रकाश त्याला प्रभा असो. आणि या वादाला, वाद म्हणजे बोलण्याची पद्धत, वस्तू प्रभावाद म्हणतात. काय म्हणतात? अमृतानुभवाची जी मांडणी आहे त्या मांडणीला वस्तू प्रभावादाची मांडणी असं संबोधल्या जातं. सूर्य आणि सूर्याचा प्रकाश त्याला प्रभा म्हणतात, सूर्याला वस्तू म्हणतात, म्हणून त्याला वस्तू प्रभावाद असं म्हणतात. अमृतानुभव अतिशय गोड ग्रंथ, अतिशय सुंदर ग्रंथ आहे, पण फार वरच्या दर्जाचा ग्रंथ आहे, उपनिषदांच्या दर्जाचा ग्रंथ. आत्माराम आणि अमृतानुभव उपनिषदांच्या दर्जाचे ग्रंथ आहेत, लक्षात ठेवा. असो, जखम माझी नसून जखम शरीराची आहे, जखम मिथ्या आहे, जखमेवर चर्चा करायच्या नाही. काका कधी तब्येतीवर चर्चा करताना पाहिले का होतो? आपण जर विषय काढला खोदून तर ते एका वाक्यात म्हणून टाळून दे. कसं आहे? बरं आहे, बघ त्रास आहे, हो आहे, पुढे बोल. परंतु त्याच्यावर चर्चा करत नाही. मंदाताई तर सावलीला उभं राहू देत नाही तब्येतीच्या. तब्येतीचा विषय काढला की मंदाताई त्या विषयाच्या सावलीला सुद्धा आपल्याला उभं राहू देत नाही. पटकन तो विषय बदलून दिलेला असतो, आपल्याला कळत सुद्धा नाही. मग आम्ही आमच्या तब्येतीबद्दल काय करावं? आम्ही काय करतो? हे भलं मोठं फाईल असते आमची, वाढतं असते ते फाईल. आणि म्हातारपणी तर आणखीनच वाढतं असतं. मग जो आला त्याच्या समोर ते फाईल. एक एक काळ असतो. तरुण वयात जो आला त्याच्या समोर लग्नाचा अल्बम, आणि मग वय जरा सरकतं झालं, घसरलं पुढे, की जो आला त्याच्या समोर ते डॉक्टरचं फाईल. आम्ही या डॉक्टरकडे गेलो, आम्ही त्या डॉक्टरकडे गेलो, एवढ्या मोठ्या डॉक्टरकडे गेलो. अरे काय करायचं आहे? अव्रणम मी आहे हे कळलं तर ह्या गोष्टी आपोआप थांबतात आणि या थांबायला हव्या.
मग फाईल करू नये का? करावं. कोणाला दाखवावं? जो डॉक्टर आहे त्याला दाखवावं. तोही आपल्याला ट्रीटिंग डॉक्टर असेल त्याला बरं. भेटायला येणाऱ्या सगळ्या डॉक्टरला पण नाही. जो आपला औषधोपचार करतोय फक्त त्या डॉक्टरसाठी ती फाईल आहे. बाकीच्यांसाठी ती फाईल नाही. आपल्या घरामध्ये कोणी बसायला येतं. आता बसायला आल्यानंतर कोणी सुपारीचा मानकरी असतं, कोणी पोह्याचा मानकरी असतं, कोणी जेवणाचा मानकरी असतं, कोणी राहण्याचा मानकरी असतं. 4 मानकरी. मग फाईलचा मानकरी कोण आहे? तेवढं लक्षात ठेवावं. आलेल्या सगळ्यांना फाईल दाखवणं. सगळ्यांना जेवायला बोलवतो का आपण? नाही ना. मग पण ते अंथरुणावर असलं की ते उशाची फाईल असतं आणि मग ते आलेल्या प्रत्येकाला दाखवायचं. डॉक्टर असं म्हणाले की एवढा त्रासही असूनही तुम्ही कशाला सांगायला पाहिजे? मी सच्चिदानंद स्वरूप आहे. जाऊ द्या. अश्नाविरम. अश्नाविरम शब्दाचा अर्थ पुढचं चरण 96च्या श्लोकातलं तैसा स्नायू शिरा रहित. मी कसा आहे? स्नायू नाही, शिरा नाही, म्हणजे अवयव असतील का मग? स्नायू पण नाही आणि शिरा पण नाही. मग आता हाडं आलेत का? नाही. अवयव आलेत का? नाही. म्हणून स्थूल देह नावाची गोष्ट मला नाही. हा अक्षत शब्द, अव्रण शब्द जो आहे ना, जास्त जखमा कुठे होता तो? मनाला होता. म्हणून अव्रण हा देहाला जरी असला तरी जास्त मनाला. नेहमी काटे कुठे टोचतात, जखमा कुठे होतात? न भरून येणाऱ्या भळ काय आहे? तलवारीने हात कापला तरी तो हात काय होऊन जखम पुन्हा दुरुस्त होईल, पण शब्दाने कापलेली जखम दुरुस्त होत नाही. मग अव्रणम, मला जखम होता कामा नये. कुणी वंदा, कुणी निंदा. काय तुकोबांची उंची आहे बघा. आणि ही उंची माझी झाली पाहिजे हो. म्हणून गाथा ही उपनिषदांच्या दर्जाची. नाथ भागवत उपनिषदांच्या दर्जाचा आहे. ज्ञानेश्वरी दासबोध उपनिषदांच्या दर्जात. यातला दर्जा मला कळला. यातला दर्जा मला कळला नाही. त्याच्यामुळे मग वाचून टाकला दासबोध, वाचून टाकला. शिवथरगळ अभ्यास वर्ग आहे, त्यांचा तिसऱ्यांदा दासबोध चालू. त्यांचं सारखं चिंतन असतं की दासबोधातला बारीकातला बारीक भाग आपल्यापर्यंत म्हणजे अंतःकरणामध्ये शिरला पाहिजे. त्यासाठी ते पुन्हा पुन्हा दासबोधाचा अभ्यास करतात. किती चांगली गोष्ट आहे. एकच ग्रंथ अभ्यासावा पण त्यातून मोक्ष प्राप्त करून घ्यावा. त्यातून मोक्ष प्राप्त करून घ्यावा ही माझी जबाबदारी असते. आणि ही जबाबदारी पार पाडणाऱ्यांचा विचार करणारे लोक आहेत. आणि म्हणून मी त्यांचा सन्मान करतो. आणि शिवथरगळ अभ्यास वर्ग नगर या ठिकाणी नेहमी प्रवचनाला हो म्हणत असतो. अडचण असली तरी हो म्हणत. कारण त्यांची तळमळ, अभ्यास करण्याची तळमळ. तसं मला अव्रणम शब्दातून अभ्यास करण्याची तळमळ आहे का? तर आजपासून मी तब्येतीची कुरबुर डॉक्टर सोडून बाकीच्यांजवळ करणार नाही. काय हो, तुम्हाला बरोबर चालता येत नाही का? आता हे वयात होत, बस संपला विषय. नाही त्याचं काय झालं आणि सुरू डॅश डॅश डॅश. मग ती रिकामी जागा कधी भरतच नाही. शाळेत होतं रिकाम्या जागा भरा, त्या जागा भरल्या जात होत्या. आता त्या रिकाम्या जागा भरल्या जात नाही, कारण मी अव्रण आहे हे समजत नाही. जर हे समजलं तर रिकामी जागाच राहत. माझ्या जीवनात भरून काढण्यासारखी रिकामी जागा पोकळी असता कामा नये. पोकळी शब्द वापरतात कारण मी कसा आहे? सद्घन आहे, चित घन आहे, आनंद घन आहे. जे घन आहे तिथे टाचणी सुद्धा जाऊ शकत नाही. तर पोकळी असण्याचा प्रश्न उद्भवत नाही. अश्नाविरम, मला स्नायू नाही, मला हाडं नाहीत, मला मांस नाही.
मला स्थूल देह नाही. हा स्पेसिफिकली स्थूल देहासाठी शब्द वापरले. मग आता पुढे शुद्धम, काय शब्द आहे? शुद्धम. बरोबर, शुद्धम हा म हलंत आहे या ठिकाणी, शुद्धम. आणि मग अपापविद्धम असा आहे. शुद्धम मधला म हलंत घ्यायचा म्हणजे अशिल्लक राहतो, आणि मग पुढचा शब्द अपापविद्धम असा आहे. श्लोकामध्ये आपण शुद्धम शब्द घेऊ. शुद्धम शब्दाचा अर्थ मलरहित, त्याला विमल असं म्हणतात. काय म्हणतात? विमल. विशेषत्वाने मल घालवला त्याला विमल असं म्हणतात. प्रक्रियेने मल घालवला त्याला विमल असं म्हणतात. गंगा शुद्धीकरण प्रकल्प. गंगा पवित्र आहेच, पण शुद्धीकरण केल्यामुळे ती पुन्हा काय झाली आहे? शुद्ध पण झाली आहे, पावित्र्य पण आहे आणि शुद्धता पण. पावित्र्य वेगळं आणि शुद्धता वेगळी. पावित्र्य मलिन होत नसतं, पण शुद्धता मलिन होत, आणि म्हणून त्याला विमल करण्याची गरज आहे. माझं जे चित्त आहे, कोणाचं? जीवाचं, हे नेहमी मलिन होण्याची शक्यता असते. कारण अनेक उपाधींच्या संसर्गामध्ये आम्ही राहतो आणि त्यामुळे मलिन होण्याची शक्यता असते. जीवनमुक्ताचं सुद्धा मलिन होण्याची शक्यता असते. म्हणून दृढ आणि अपरिवर्तनीय होईपर्यंत त्याला अपरोक्षानुभूती टिकवून ठेवावी लागते. अभ्यास करावा लागतो. तरी पण अपरोक्ष झालाय तो, पण दृढ आणि अपरिवर्तनीय झालेला नाही. काही झालं तरी त्यात कधी बदल होता कामा नये, अशी स्थिती येईपर्यंत जपावं लागतं. आणि जीवनमुक्ताला सुद्धा आपल्या जीवनमुक्त स्थितीला जपावं लागतं. ती दृढ आणि अपरिवर्तनीय होईपर्यंत श्री गुरूंच्या कृपेने ती होत असते. पण तो जपत राहिला तर. देहामध्ये कशाचे मल आहेत? गुणांचा मल आहे, अवस्थांचा मल आहे. आता गुणांचा मल आणि अवस्थांचा मल, जागृत स्वप्न सुषुप्ती, सत्व रज आणि तम, ह्यांचे मल आहेत. आणि त्याच्यामुळे देह तादात्म्यात आम्हाला शुद्धता ढवळून निघते आणि मळ बाहेर येतो. माती असलेलं पाणी जर ढवळलं म्हणजे तादात्म्य झालं. तादात्म्य झालं तर मग गडबड होते. म्हणून मग भगवंत सांगतात, तुल्य निंदा स्तुतीर मौनी. तुल्य निंदा स्तुतीर मौनी, मानापमानयो तुल्यम, तुल्यो मित्रारी पक्षयो. अरी म्हणजे शत्रू. आता गीतेचे श्लोक सांगणे हा विषय नाही आहे. आम्ही अशुद्ध कशामुळे होतो हे सांगण्याचा विषय आहे. सूक्ष्म देह तादात्म्यामुळे आम्ही अशुद्ध होतो. सूक्ष्म देहाशी तादात्म्य पावल्यामुळे, मनबुद्धी चित्त अहंकाराशी तादात्म्य पावल्यामुळे आम्ही मलिन होतो. म्हणून मल हा दोष आम्हाला त्रास देतो, विक्षेप हा दोष आम्हाला त्रास देतो. कारण आम्ही तादात्म्य पावलो असतो, घट्ट आवरणामध्ये पछाडल्या गेलेलं असतो, पकडल्या गेलेलं असतो. आता गुणांमध्ये जर तादात्म्य पावलं असेल तर काय करावं? गुणत्रयाते अवेरी, त्रैगुण्य विषया वेदा, निस्त्रैगुण्य भव अर्जुन. काय आज्ञा केली आहे? निस्त्रैगुण्य भव, द्वितीय पुरुषी एकवचनी आज्ञार्थ. निस्त्रैगुण्य भव, तू गुणातीत हो. तू गुणांमध्ये वावरत असताना गुणांचा तू अवेर कर. वावराव गुणामध्येच लागणार, पण गुणांना स्वीकार करायचा नाही, अवेर करायचा. अवेर शब्दाचा अर्थ काय होतो? घ्यायचं पण मनात नाही ठेवायचं. काकांनी काय शिकवलंय? पैसे देणार, आता लोक पैसे देणार, आता लोक मान देणार. तो घ्यायचा पण मनाने स्वीकारायचा नाही. माझे पैसे असा विचार मनात येऊ द्यायचा नाही.
माझा मानपान असा विचार येऊ द्यायचा नाही. मग मी काकांना म्हटलं, मग आता ते तर डोळ्यासमोर दिसतंय, काय करायचं? म्हणे मग तू काय करायचं विचारात आहे? म्हटलं तुमचा समजतो. म्हणे बरोबर. मी पण ते महाराजांकडे सोपवत असतो. मी तुमचा समजतो. म्हणे आता बरोबर. मग आता झालेला जो मान तो कोणाचा? सद्गुरूंचा. आता आलेलं जे धन ते कोणाचं? सद्गुरूंचं. बोलण्यापुरता नाही, त्याचा उपयोग घ्यायचा नाही. 1 रुपयाचा सुद्धा आपल्या कौटुंबिक स्थितीसाठी त्याचा उपयोग घेता येत नाही. देहासाठी कपडा घालता येतो दिलेला, पण कुटुंबासाठी धनाचा वापर करता येत नाही. तर विमल राहता येईल, नाहीतर मल काय होऊन जाईल? अवस्था. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. सुषुप्तीचा विषय सोडूनच द्यायचा. जागृती, स्वप्नी, पांडुरंग. सुषुप्तीत पांडुरंग म्हटलंय का तुकोबांनी? नाही म्हटलं. जागृती, स्वप्नी, पांडुरंग म्हटलं. स्वप्नावस्थेचं चिंतन आत्मस्वरूपाच्या अधिष्ठानावर आहे हे लक्षात आलं तर स्वप्नावर सकाळी उठल्यावर चर्चा होणार नाही. 3 पक्षी दिसले, 2 हत्ती दिसले, झालं, चालले हे पैसे घेऊन बाहेर. असं करायचं नाही. या स्वप्नाचा काय अर्थ होतो याच्या मागे लागायचं नाही. मग काय विचार करायचा? स्वप्न कोणाच्या अधिष्ठानावर आहे? आत्म्याच्या अधिष्ठानावर आहे. तो आत्मा मी आहे. मग आता स्वप्नाचं चिंतन नाही केलं म्हणजे वस्तू प्रभेचं चिंतन नाही. आता वस्तू शब्दही काढून टाकतो. प्रभेचं चिंतन केलं नाही, वस्तूचं चिंतन. आत्मा ही वस्तू आहे आणि जगत आणि व्यवहार ही प्रभा आहे. अमृतानुभव आज आठवण आली तर अमृतानुभवाची भाषा तुम्हाला सांगतो. परमपूज्य काकांकडनं अमृतानुभव शिकायला मिळाला हे माझं भाग्य आहे. आणि म्हणून स्वप्नात आमचं काय असतं? स्वप्नावरही आम्ही अधिकार गाजवायचा प्रयत्न करतो. गाजवतो का? हो नाही सांगा, नाही तर उगीच तुम्ही काहीतरी सांगून राहिले ना आम्ही मान हलवायचे असं करू नका. स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा. अधिकार गाजवणं नाही का हे स्वप्नावर? अरे तिथे कळ्या दिसतील की पाकळ्या दिसतील हे तुझ्या हातातच नाही, आणि तरी उमलू नकाच केव्हा म्हणून तू त्यांना आदेश देतोय. स्वप्नावर अधिकार गाजवण्याचा माणूस प्रयत्न करतो. स्वप्न स्वाधीन नसतात. स्वप्न पराधीन आहे, पण आत्म्याच्या सत्तेवर आहे यात जरा सुद्धा शंका नाही. तो आत्मा मी आहे. म्हणून नेहमी काय करायचं आहे? मी आत्मा असताना मला घेऊन जाण्याची ताकद यमात सुद्धा नाही. वाहन पहुचे पवनवर पाणी, जहान जाये वेद की वाणी. मग कसं आहे? निर्मल देश हमार संतो, निर्मल देश हमार. तन्मयानंदांचं भजन आहे. आम्ही कोणत्या देशामध्ये आहोत? निर्मल प्रदेशात आहोत. एवढे दिवस माना डोलवून हा अर्थ समजला होता का? आणि जर अर्थ समजला नाही तर माना डोलवून म्हटलेल्या भजनाचा उपयोग होईल का? चला, पाठांतर हवं, कधीतरी त्याचा उपयोग होतो. आज समजलाय ना की निर्मल देश म्हणजे काय, अविनाशी पद म्हणजे काय, हे आता समज. नाहीतर मग तिथे यमही येऊ शकत नाही, तिथे अग्नी येऊ शकत नाही असं म्हणायचं, छाती फुगवायची आणि फुगवलेल्या छातीतली हवा ठोकर लागली, नुसती जखम झाली की निघून जात. असं होता कामा नये. मी कसा आहे? निर्मल आहे. निर्मल म्हणजे विमल आणि विमल म्हणजे शुद्ध. म्हणून या ठिकाणी शुद्धम शब्द वापर. मी कसा आहे? मी शुद्ध आहे. तेथे अविद्या मळ नाही, म्हणून निर्मळ राही. आत्म्याजवळ अविद्या नाही, कारण दुसरा आत्माच नाही आणि आत्म्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. जर दुसरं असेल तरच भेसळ होणार ना. एकमेव अद्वितीय जर असेल तर त्याच्यात मिसळायला दुसरं काहीच नाही.
म्हणून तेथे अविद्या मळ नाही. 97 नंबर. म्हणून निर्मळ राही सहजची कारण देही गोवी नसे. आता स्थूल आणि सूक्ष्म शरीराबद्दल झालं वर्णन. अवर्णम आणि अश्नाविरम म्हणून कारण देहाचा सुद्धा शंकराचार्यांनी या ठिकाणी उल्लेख केला आणि काकांनी तो बरोबर टिपला. सहजची कारण देही गोवी नसे. कारण देहामध्येही गुंतण्याची जरा सुद्धा शक्यता नाही आणि नसावी सुद्धा. कसा आहे हो उपनिषद? आपण इथे थांबणार आहोत. कठीण आहे का? विचार केला तर सोपं आहे, अविचाराने कठीण आहे. अविचाराने कठीण आहे, विचाराने सोपं आहे. एका व्यक्तीने काय केलं? आपले प्राण त्यागण्याचा प्रयत्न केला, ज्याला सुसाईड म्हणतात. एका व्यक्तीने सुसाईड करण्याचा प्रयत्न केला आणि त्या व्यक्तीच्या नातलगाचा हिला फोन आला आणि म्हणाले ते तर इतका विचार करून त्यांनी हे सगळं केलं आहे, मग याला विचार म्हणणार नाही का? असा त्यांनी हिला प्रश्न विचारला त्या व्यक्तीने. तिने त्यांना उत्तर दिलं, विचारपूर्वक अविचार. काय उत्तर दिलं त्या व्यक्तीला? त्यांनी विचार केला हे तुम्ही म्हणता हे बरोबर, विचारपूर्वक अविचार केला हे पूर्ण वाक्य आहे. अविचार सुद्धा विचारपूर्वक करायचा असतो. आतंकवादी जेव्हा हमला करतात ना, त्यावेळेला त्या हमल्याची ते आखणी करतात, प्लॅनिंग करतात, विचार करतात आणि त्यानंतर हमला करून उडवतात. याला विचारपूर्वक अविचार असं. माणूस स्वतःला खूप विचारी समजतो, पण तो त्यावेळेला अविचारी असतो, कारण त्याची फलश्रुती अविचारामध्ये झाली आहे. म्हणून विचारपूर्वक अविचार करू नका. आतंकवाद किंवा सुसाईड करणं हा विचारपूर्वक अविचार आहे. सावकाश निदेला तो कैसा म्हणावा भला आत्महत्यारा. तेव्हा अग्नगृहासी लागला. आता आम्ही अविचार करतो तो अग्नगृहच आहे हो, दुसरं काय आहे? अशा पद्धतीने ज्या वेळेला आम्ही समोर जाऊ, त्या वेळेला आम्ही उपनिषद आम्हाला सोपं जाणार आहे. उपनिषद सोपंच आहे, मी तुम्हाला पुन्हा सांगतो. आम्हाला सवय झाली आहे असं जेवण्याची. कसं जेवण्याची सवय झाली आहे आम्हाला? हे असा हात करून जेवण्याची सवय झाली, म्हणून सारखं वाटतं की काय होतं जेवताना हात दुखतो. अरे तू कशाला हात असा फिरवून, काय मला शब्द सुचत नाही त्याला, अपसव्य शब्द सांगतो तुम्हाला. ज्यांना कळेल त्यांना कळू द्या, बाकी काही समजवत नाही. अपसव्य करून जेवण्याची गरज नाही ना. अर्जुन सव्यसाची होता, अपसव्यसाची नव्हता, लक्षात घ्या. म्हणून उलट्या पद्धतीने जाऊ नका. आणि असं जर झालं तर उपनिषद सोपं आहे, सोपं आहे आणि सोपं आहे. पण काय होतं, उपनिषदाचं चिंतन झाल्यानंतर आम्ही जे व्यवहाराच्या चिंतनामध्ये घडवून जातो ते वाईट आहे. तुम्ही बघा ना, थोडा वेळ मॅच पाहताय का पहा, परंतु मॅचचं चिंतन करून काय त्यांना लोळवलं, काय करायचंय? तू लोळवलंयस, तू बॅट फिरवली आहेस, तू तिथे स्टेडियम वर तरी होतास का? नाही ना. मग तू कशाला इथे एवढं गोष्टी करून? बॅटिंग जमली नाही की लगेच आजकाल असतं फेकून दिला खेळ, त्यांना काही खेळताच येत नाही, सिरियसली कोणी करू. अरे तू कशाला जखमी होऊन राहिलाय? तुझं चित्त कशाला जखमी होत आहे? अव्रणम. तू बघ, अंपायर सारखी बघता आली तर बघ, नाही तर बघू नको. पथ्य काय आहे? पथ्य पाळावं माणसाने, पण स्वतःची फसवणूक नाही. गुरूंना सुद्धा मी अभ्यास करतो म्हणून लोक सांगतात. अरे तुझा अभ्यास झाला का म्हटल्यानंतर काय आपलं राहिलंय हे ऐकून घेण्यापेक्षा हो हो माझं सगळं झालंय कशाला सांग. फसवणूक करणं वाईट गोष्ट. म्हणून
श्री गुरूंची फसवणूक जो करतो त्याचं जीवनच सगळं काय झालं. म्हणून माणूस फजितखोर प्राणी आहे. एक उदाहरण देतो, कारण 8 वाजले आणि अपाप विद्धम हा विषय उद्या सकाळी घेऊया. एक उदाहरण देतो. एक लिव्हर सिरोसिसचा पेशंट होता. लिव्हर सिरोसिस का होतो सगळ्यांना माहिती आहे, सांगण्याची गरज नाही. त्याला डॉक्टरनी सांगितलं तेलकट तुपकट वस्तू खायच्या नाहीत. नाही म्हणजे नाही. आणि आजपर्यंत तू जे पेय घेतलंस ते पेय घ्यायचं नाही. आता त्याला घरात राहणं झालं कठीण. बरं, बाहेर जाता येत नव्हतं, त्यामुळे पेयाचा विषय राहिला नाही. पण बायकोला सांगितलं की भजे कर, भजे खायचा. डॉक्टर आले का हो, तो म्हणे नाही मी फक्त चावतो आणि थुकून देतो. त्या टेस्टचा मोह केवढा असतो बघ. आणि म्हणून माणसाने नेहमी लक्षात ठेवावं की चवीचा जर एवढा मोह असेल तर देहाचा मोह किती असेल. आणि माझ्या देहाचा मला मोह नाही किंवा मी साधनेमध्ये खरंच एकाग्र होतो अशी सांगण्याची हिंमत श्री गुरूंना करू नये. याला काय म्हणतात, उद्दामपणा. अज्ञानातून का होईना पण असा उद्दामपणा श्री गुरूंसमोर करू नये. आणि या पद्धतीने जर स्वतःच चिंतन नीट करता आलं आणि मग मॅच पाहता आली तर पाहा, नाही तर पाहू नका. अंतःकरणावर जर ती कोरल्या जात असेल तर पाहू नका. सिरियल तर पाहूच नका, कारण त्यातनं काहीच मिळणार. ऐतिहासिक गोष्टी फक्त तुम्ही पाहू शकता, पण मनाला त्यातनं काही प्रेरणा घेता आल्या तर. नाही तर मग झाशीची राणी बघायचं आणि रामकृष्ण हरी. तर माझं अंतःकरण शुद्ध राहिलं पाहिजे, कारण मी विशुद्ध आत्मा आहे. अंतःकरण शुद्ध राहिलं पाहिजे कारण मी विशुद्ध आहे, मी विमल आहे, म्हणून मलरहित मी राहिलो पाहिजे. या गोष्टीच्या जर काळजी आम्ही नीट घेतल्या तर माझं जीवन उपनिषदांच्या अभ्यासाने, भगवद्गीतेच्या अभ्यासाने, आपला श्रुती स्मृतींचा अभ्यास वर्ग आहे, या अभ्यासाने मी याच जन्मी जीवनमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही एवढं खात्रीने सांगतो. पण अंतःकरणामध्ये हेच हेच आणि हेच विचार असले. आपल्या सगळ्यांना वंदन करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी. सुनीता रामकृष्ण हरी काका. सुमेधाताई रामकृष्ण हरी. सुनंदाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. वैदेहीताई रामकृष्ण हरी. नमस्कार काका. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. पद्माताई रामकृष्ण हरी. वासंतीताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. प्रतिभाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी दादा. सोनी वासंतीताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सुमेधाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हरिशरणजी रामकृष्ण हरी. सायलीताई रामकृष्ण हरी. अंजलीताई रामकृष्ण हरी. सायलीताई रामकृष्ण हरी. रामना रामकृष्ण हरी. हो हो राम. यश रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी भैया. रामकृष्ण हरी. चंचलाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. कठाळेताई रामकृष्ण हरी. प्रीती उल्हास रामकृष्ण हरी. संजय रामकृष्ण हरी दादा. सुहास रामकृष्ण हरी. नमस्कार. दादा रामकृष्ण हरी. संजय नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. संगीताताई रामकृष्ण हरी. राधाताई रामकृष्ण हरी. ज्योतिताई रामकृष्ण हरी. नाना नानी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. सोनी विजयराव नमस्कार रामकृष्ण हरी. आता ऑफलाईन सुरू झाल्यामुळे नंतर चर्चा नाही होत. रामकृष्ण हरी काका. भारतीताई रामकृष्ण हरी. भारतीताई रामकृष्ण हरी. पद्मजा वहिनी रामकृष्ण हरी. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. हो भाभी रामकृष्ण हरी. बापूसाहेब रामकृष्ण. रामकृष्ण. नमस्कार. सुरेंद्र रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. रवींद्र रामकृष्ण. रामकृष्ण. काका रामकृष्ण हरी. नीलाताई नमस्कार करतो. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सुनीलराव. ताई रामकृष्ण हरी. आज